मूड कसा आहे तुमचा? माझा मूड टू बी व्हेरी ऑनेस्ट खरं खरं सांगायचं तर मला आत्ता प्रचंड भूक लागली होती. सो मी जस्ट खाऊन आली. सो आता मी एकदम हॅपी आहे. कशी दिवसाची सुरुवात कशी झाली? आज मुंबईच्या पावसात आणि मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये आम्ही जे काही अडकलो होतो, म्हणजे मला वाटतं कांदिवलीपासून अंधेरीला जायला मला साधारण 1.5-2 तास लागले. आणि खूप टेन्शनमध्ये होतो, एन्झायटी वाढली होती की अरे सगळेजण थांबले आहेत आणि आपण लेट पोचतो आहे ट्रेलर लॉन्चला. सो दिवसाची सुरुवात थोडी एन्झायटीमध्ये झाली. ट्रेलर पाहून कसे फिलिंग्स होत्या तुझ्या? ट्रेलर पाहून मला असं वाटतं मला खूपच मजा आली, कारण आम्ही आधी पाहिला नव्हता, ऑब्व्हियसली कोणी दाखवला नव्हता आम्हाला. म्हणजे दाखवायला रेडी असली तरी आम्ही असं होतो की नाही आम्ही सगळ्यांबरोबरच ट्रेलर बघू. सो ट्रेलर बघून उलट एक्साइटमेंट एवढी वाढली आहे आता की असं झालं आहे की फिल्म कधी रिलीज होते. नक्कीच. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? काय भूमिका आहे तुझी? सो गंमत अशी आहे की माझं नाव नक्षत्र आहे, पण ह्या फिल्ममध्ये सुद्धा माझ्या कॅरेक्टरचं नाव नक्षत्राच आहे आणि मी एका रिपोर्टरची भूमिका करते आहे. सो आय थिंक जेव्हा मला नरेशन दिलं गेलं होतं की असं रिपोर्टरचं कॅरेक्टर असणार आहे तुझं, तर थोडं दडपण आलं होतं, कारण जनरली मी रिपोर्टर्सना बघितलं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल हॅट्स ऑफ टू यू गाईज, कारण का तुम्ही ज्या पद्धतीने न्यूज लोकांसमोर मांडता, मग ते कुठलं ट्रॅजिक इन्सिडेंट्स असो किंवा कुठली एखादी कॉमेडी बातमी असो, पण ती तुम्ही ज्या पद्धतीने सटल फेस ठेवून, पोकर फेस ठेवून जनतेसमोर मांडता, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि मला असं वाटलं की ओके, मी रिअल लाईफमध्ये खूप बबली असल्यामुळे कॉन्स्टंट तो पोकर फेस ठेवून सटल शांतपणे पॉइज्ड होऊन ती भूमिका मला साकारायची होती. पण खूप मजा आली. ट्रेलर बघितलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की असंच बातमीच्या मागे धावता धावता आणि मलाच ही बातमी कव्हर करायची आहे या नादात तिच्याकडनं एक छोटासा घोळ घातला जातो. छोटा नाही खरं तर मोठा घोळ घातला जातो आणि तिघं बिचारे अडकतात त्याच्यात. पण ती तेवढी सच्ची असल्यामुळे झालेली तिच्याकडनं जी चूक आहे ती एक्सेप्ट करते आणि त्याच्यावर प्रायश्चित्तसुद्धा करते. कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव काय सांगशील तू? मी सगळ्यांबरोबरच पहिल्यांदा काम करते. मग अभिनय असो, प्रियदर्शन दादा असो, रोहित असो, मायरा, सायली, सगळ्यांसोबतच काम करताना एक वेगळा एक्सपिरियन्स होता. प्रत्येकासोबतचे सीन वेगवेगळे होत होते. आमचं बॉन्डिंग खूप ऑर्गॅनिकली झालं होतं. डे 1 पासून आम्ही खूप छान आमची केमिस्ट्री जुळली होती. सो सेटवर खरं तर आम्ही खूप मजा मस्ती करत सीन्स आणि परफॉर्मन्स दिले. सो इट वॉज अ ग्रेट जर्नी. भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली? कशी मिळाली तुला भूमिका? मला 2022मध्ये प्रियदर्शन दादाचा फोन आला होता. खरं तर आत्ता जी आपण फिल्म बघणार आहोत 27 जूनला, ती ऑलटुगेदर एक डिफरंट स्क्रिप्ट आहे. म्हणजे मला जे पहिलं नरेशन ऐकवलं होतं त्याच्यामध्ये नक्षत्र खरं तर मरते. गोष्ट ॲक्च्युली खूप अमर अकबर अँथनी काका आणि नक्षत्र एवढीच सीमित होती. पण मला असं वाटतं जे पुन्हा ते स्क्रिप्टवरती काम करून जी नवीन स्क्रिप्ट आमच्यासमोर आली, त्याचं नरेशन जेव्हा मला ऐकवलं गेलं प्रियदर्शन दादाकडनं, तेव्हा आय वॉज व्हेरी एक्सायटेड, कारण का इथे खूप जॉयफुल राईड बघायला मिळणार आहे. कुठे म्हणजे इमोशनल, ऑब्व्हियसली कुठलाही सिनेमा असला तरी त्याच्यामध्ये इमोशनल फॅक्टर हा असतोच, पण ऑल इज वेलमध्ये तुम्ही बघाल ना तर तुम्हालाही कळेल की एक वेगळे लेयर्स आहेत त्या फिल्ममध्ये. सो नरेशन ऐकवलं गेलं आणि मला जेव्हा कळलं तेव्हा ऑब्व्हियसली मी सगळ्या गोष्टी आउट नाही करू शकत, पण इट वॉज खूप मजा आली. खूप हिलेरियस फिलिंग होतं ते. शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील? मी प्रेक्षकांना आवर्जून विनंती करेन की येत्या 27 जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आमची फिल्म, जिचं नाव आहे ऑल इज वेल, ही रिलीज होते आहे. आवर्जून बघा. मला असं वाटतं आमच्या फिल्ममध्ये कुठल्याही प्रकारची वल्गर कॉमेडी न वापरता खूप सटल, खूप सिच्युएशनल कॉमेडी, खूप प्युरिटीमध्ये बनवलेली फिल्म आहे, ज्याचे वेगवेगळे तुम्हाला टप्पे बघायला मिळतील अख्ख्या फिल्ममध्ये. ही अशी एंटरटेनर फिल्म आहे की जी तुम्ही अख्खी सहकुटुंब जाऊन बघू शकता. अगदी 10 वर्षाच्या अगदी आजी आजोबांबरोबर पर्यंत ही फिल्म एन्जॉय केली जाऊ शकते. सो मला असं वाटतं खूप दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला अशी एक वेगळी कॉमेडी फिल्म येते जी त्याच्यामध्ये एवढे दिग्गज कलाकार आहेत. मग सयाजी शिंदे असो, माधव वजे जे आपल्यात नाही आहेत आता, पण ही पण त्यांनीही याच्यामध्ये काम केलेलं असून मला असं वाटतं की आवर्जून बघा, नक्की बघा.